चला कार्यक्रम झाला, सगळी जिकडे तिकडे गेली, आम्ही थोडंसं बसलोय कारण आता वाजलेले आहेत 5, संध्याकाळचं 5चं टायमिंग झाले. आम्ही इथं काय करतोय काय नाही, संदीप निवांत तिथं बसून सगळे एन्जॉय करतोय. कोण आलं कोण गेलं काय हालचाली झाल्या काय सगळं त्याला माहीत असतं इथं कॅमेऱ्यातून. आणि त्यानं जर ते सिग्नल हे लावलं, ते आवाज करायचं सायरन जर लावलं तर त्याला आरामात तिकडं कळतंय सायरन लावल्यानंतर कोण आलंय कोण गेलंय. या की काका, तर आता चहा पिऊया चला. ते मोबाईल आणजा, हे तर नुसतं गाडीच्या मागं लागले. लागेल की रे, काय खरं नाही बाई, मोबाईल आणजा आतला. असो चला, आता आई आराम करते, चहा आलेला आहे, बस सगळी पिऊया. कॅमेरा पूर्ण पळते नुसती, विचारले नाही वे, आवडली नाही म्हणते. ए मोर रोज येते, ए जाऊ नको, उठू नको उठू नको उठू नको. ये आपल्या मना हाणू काय पोरा. पापा पापा काय काय ती 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 काय 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 नाही भैयान चांगलं उतरून घेतलं बघ. ओगा ओगा कुत्र बघा डपून आले. कुत्र्याला घेऊन गेलं बघा. ए गपके, ए हाणू घा येऊ दे. 4 अंडी गावली म्हणा या सण्याला डोंगरात, त्यानं आणून वे बोलव ना मोराला. कोंबडी बसवली तिच्या खाली, हेल्मेट पिंडी पाळायला, आणि ही एकूण घेतलंय. दादा अंडी जर निघाली ना मला द्या. कशाला येते पार येते 6 रुपयाचे 4 आल्या येते. हॅलो नमस्कार, मी सोनाली, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी. गावाकडचे व्हिडिओ तुम्ही छान एन्जॉय करता, भरभरून सर्वांना प्रेम देता, त्यासाठी खूप हृदयातून मनापासून आभारी. लाईक केल्याबद्दल सुद्धा आभारी, कमेंटसाठी सुद्धा आभारी. तर आम्ही तिघी चौघी असंच बसलेलो होतो आणि मला त्याच्यामध्ये स्मेल आला. वास जो आहे तो मला लगेच होतो. मी वासाडी म्हणलं जातं, म्हणजे घरात तुमचे दादासुद्धा म्हणतात, श्वान म्हणून जन्माला आली असती तर सगळे आरोपी सापडले असते. मला जाणवलं त्यांनी एक बंद टाकी, म्हटलं गॅस संपायच्या आधीच आणून ठेवाय म्हणून रसिकानं आईनं आणून ठेवलेली होती. रविवारी यांनी टाकी आणून ठेवलेली होती, पण यांना पत्ताच नव्हता. आणि मला स्मेल जाणवल्यानंतर मी म्हटलं काहीतरी फॉल्ट आहे, टाकी बाहेर घेऊया बघूया. कारण कसं बघा की आता ही बंद जरी असेल तरी खाली जिथं गॅस आहे ना तिथंच कडेला याने ठेवलेली होती. आपण कसं किचनमध्ये 2 टाक्या ठेवतो ना, तशा पद्धतीने ठेवलेलं होतं. पुन्हा पाणी मारल्यानंतर लक्षात आलं की खरंच हा गॅस जो आहे तो लिकेज आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता, बुडबुडे येतात. आणि जेव्हा बुडबुडे येतील ना तेव्हा लक्षात ठेवायचं की बाबा कुठं लिकेज आहे, पूर्ण टाकीवरती तुम्हाला समजतं. अरे उद्या दिवस तर टाकी सफलती संपू तिकडं, आम्ही खोललेली नाहीये, कशी संपली आम्हाला माहित नाही. सील तेवढं तोडू नको. कुणी नाही नाही हे नाही तोडलेलं, नाही तोडलं अजिबात. रिस्की टाकी वापरू नकोस. कधी तेव्हा टाकी किती माघारी येते ती थांबती सोड. अरे बाबा नाही थांबलं, आपण पुढे गेलो, ही काही अशीच बसणार आहे ती. वास येतोय करून. आणि उडलं तर सगळंच उडणार आहे, तुम्ही एकटं कुठं राहणार. चेष्टा नाही गॅसचं, ते माणसं भरपूर येणार आणि गॅस संपल्यानं काय करू म्हणून तिने आणले रे. ए बाई केवढ्या लाईटी जयशिकलं लय भीती वाटते मला. आमचा सगळ्यांचा तुम्हाला गोंधळ सांगते बघा. आम्ही 2च फॅमिली, पण आमचा किती गोंधळ असतो. तर आता थोड्या वेळात तुमचे दादा येतील. तुम्ही म्हणसाल काय भानगड. हा आम्ही दोघी पोरं घेऊन पुढे निघालो, नंतर सागर, आता दादा. तर आता दादा जे आहे ते येणार, देवदर्शन करणार आणि सागर रात्री निघणार. का दादा येताना सकाळचं जेवण घालून आले ते डॉगींना. संध्याकाळचं आमच्या समोरच्या भाभी आहेत आणि नडीला त्या बघतात, त्यामुळे त्यांच्याकडे दिलेलं होतं. दादा तिथून 4च्या दरम्यान निघाले, ते आता पोचतील थोड्या वेळात. आणि इथं येऊन मग दोघंजण देवदर्शन वगैरे सगळं करून दादा म्हणले मी पहाटेचं निघणार आणि सागर रात्रीचंच निघणार. आणि या सगळ्यामध्ये एक गोंधळ मात्र काय झाला सांगते. किट्टूनं मला सांगितलेले की गुरुवारी सकाळी येणार. गुरुवारी सकाळी येणार म्हणताना दादानं असा विचार केला की बाबा मी जर संध्याकाळी गेलो तर बुधवारी मी रिटर्न येतोय आणि गुरुवारी किट्टूला घ्यायचं. आणि अचानक दादा जतमध्ये आलेत आणि किट्टूचा फोन आलाय, मम्मी
12 तासाचा प्रवास आहे. बँगलोरमध्ये आहोत आम्ही. आता बँगलोरमधून जर निघालं तर बरोबर सकाळी 6 पर्यंत आम्ही येत आहोत कोल्हापूरमध्ये. आणि दादाला पण मी का म्हणलं या, आम्ही सगळे आलेलो होतो, एवढी जत्रा आहे, सगळं आहे आणि तुम्ही एकटंच तिथं थांबलेला आहात, तर दर्शन तरी घेऊन जाचाल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जे दादाच्या हाताखाली कामं सुरू होती ना, त्याचं रंगकाम सुरू होतं आणि ते कामगारा थ्रू चालून जातं, तिथं काही त्यांची गरज लागत नव्हती. म्हणून म्हणलं की बाबा किट्टो गुरुवारी येणार आहे, तर तुम्ही आज संध्याकाळी या आणि बुधवारी जे जत्रा वगैरे करूया आणि आपण सगळेच जाऊया. ह्या हिशोबानं त्यांनी अचानक प्लॅन केलं आणि ते आले आणि हे झालं लगेचच फोन की बाबा असं असं झालंय. काय म्हणू एवढं टेन्शन आलं. पण जसं मी तुम्हाला म्हणलं ना की आपली काही माणसं जी असतात ना, आपण कमवलेली म्हणा किंवा आपल्याला नशिबाने मिळालेली म्हणा, ती माणसं आपल्या कामी येतात. कसं सांगते, वर्षाला मी कॉल केला, वर्षाला सगळी परिस्थिती सांगितली. वर्षा म्हटली, "दीदी तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. तिला सकाळी 6ला नव्हे 5ला असू दे, मी आणते. पूर्ण दिवस माझ्यापर्यंत राहू द्या. तुम्ही काही गडबड करू नका. तुम्ही तुमची जत्रा यात्रा सगळं जे आहे ते आरामात करा." आणि मग तिला सकाळी वेळेत जाऊन दादा घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग माझं एवढं टेन्शन कमी झालं. नाही तर आम्हाला जाम टेन्शन आलं होतं की बघा कधी कधी असं पण होतं. आणि त्यांचा पण प्लॅन जो आहे तो अचानक चेंज झालेला होता स्कूलचा, आणि आमचा पण प्लॅन जो आहे तो चेंज झाला. हे माझे आहे. ही घे तुला, अहो नको तर मग ही घे तुला. नको असू दे आई. चला जेवणार का चहा पिणार आहे? काय जेवायचं काय पचा प्यायचं. जेवा की सागर जेव की. जेवून आम्ही मामा ए जेवते पण आम्ही हलणार आहोत. लिकेज मोठा येईन ते. अरे तसं नाही, आता जेवून जत्रेला जावा की. हो जेवूनच जाणार. कुठे लगेच मोठा आहे? तर गॅसला हे टायमिंग होतं संध्याकाळचं. आणि संध्याकाळी ना आमच्या शेजारचे काकू आहेत, त्या सागरच्या जेसीबीला गारवा घेऊन सकाळीच येणार होत्या. पण त्या म्हणल्या की बाहेर त्यांचा कार्यक्रम होता, मी दुसऱ्या दिवशी येते. पण सागर रात्रीच चाललेला होता, त्यामुळे बघा त्या तेवढ्या रात्री तिकडचा कार्यक्रम करून येऊन त्यांनी पुन्हा इथं गारवा आणलेला. सॉरी मी जास्त शेअर नाही केलं कारण त्यांना कॅमेऱ्यासमोर आवडत नाही म्हणून. आणि या टायमिंगला सागर वगैरे सगळी जेवली आणि ती निघाली आहे देवदर्शनाला. कारण का तर सागर लगेच 11ला बाहेर पडणार आहे. 11 11:30ला हा जेसीबीतून हलवणार, तो डायरेक्ट सकाळी 7-8ला पोचणार. हे आमचं असलं नियोजन आहे बघा. म्हणजे का सकाळचं डॉगिंगच्या जेवणापर्यंत सागर पोचतोय. ठिके काढायचं काम सुरू आहे. चुमडी बस आता तुमडं. ते कशाचं आहे पलीकडचं? हे बघ, ही तांदूळ आहे, हां ही तांदूळ आहे, ही तुला एकट्याला, हां ही बाजरी आहे, हे दोघं तर घेतो आम्ही आज. 2 जण घ्या. हां आता काय राहिलं? ज्वारी. ज्वारी. ठेव. हारदुल्या बाबा झोपले तर डोक्यावरून जाईल बाबा तिकडं सर. गत भाकरी बडवायचं काम सुरू आहे. 10:30 10:15 वाजलेत. ये देखो भाकऱ्या किती झाले त्या. आईने विचार केला आता जेसीबी आलायच आणि ते पुढचं जे बकेट असतं ना त्याच्यामध्ये ओझं टाकावंच लागतं. कारण काय होतं ना की मग ते हादरं भरपूर बसतात. त्याने येताना ना वाळू टाकून आणलेली होती त्याच्यामध्ये. आणि जाताना आई काय म्हणली की आता जेवढं काय तुम्हाला धान्य लागतंय तेवढं सगळं मी धान्य आता म्हणजे देते. पुन्हा एसटीतनं आणायचं वगैरे खूप हाल होतात. त्यामुळे तिनं भरपूर धान्य काढलेलं. आता माझ्या मते 1 वर्ष तरी आम्हाला पुरेल एवढं. ज्वारी असू दे, बाजरी असू दे, तांदूळ असू दे, काय बाय सगळं भरत होते. हे अशा पद्धतीने गावाकडे ना याला कणगी म्हणलं जातं. हे आपण सुद्धा घेऊ शकतो बरं का छोटं. याने हे खूप मोठं घेतलेलं आहे. याच्यात भरपूर धान्य बसतं आणि याच्यामधल्या धान्याला कीड लागत नाही म्हणतात. पण मी जर बघितलं ना लक्षपूर्वक थोडीफार कीड लागते बरं का. ते पावडर वगैरे वापरून किंवा लिंबाचा पाला टाकून ठेवून देतात. बाहेरच्या बाहेर उड्या मारून आलो भिताळ्या भिताळ्या. कसं काय करत ते आता भिताळ्या घातली तिथं. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आपलं पण आहे त्यात, त्याची पण आहेत. सागर स्वामींना सांगून बाहेर पड बाबा. पाय बघा, खाली बघा. ए जाऊ दे बाबा, आपल्याला पुन्हा न्यायचं होत नाही. हे पण घ्या. वापस. ए, हो, 5 किती बघ. काय काय? 5 आहे तिथे हात ठेवा. तर आम्हाला अशा पद्धतीनं सगळं मॅनेज करावं लागतं. एक म्हणजे आमचे डॉगी असू दे, कार्यक्रम असू दे, म्हणजे तेवढं का होईना. सागरने 1 रात्र तर काढली, सगळ्यांमध्ये राहिला. त्याच्यानंतर आता तुमचे दादा 1 रात्र काढणार, सगळ्यांमध्ये राहणार. असं आम्ही आलटून पलटून मॅनेज करतो. असं केलं तरच होतं बरं का. डॉगींची पण हाल होऊ नये ना. शुभ सकाळ. हे बघा शेळीची कोण धार काढतं वय दोघं तिघं.
येऊन काढ की मी काढल्या पहिला, मला येते शेळीची धार काढायला आई. आता खरं एका जोड्यात होय, काय करायचं 10-15 कोकर मिळली. कशाने जी बाळ गेली हो? कोणता एक आहे ती आता 15,000 कोकर होती. दोन्हीच्या दोन्ही पिल्ले गेली जी. कोकर मिळली. कोकर आणि कसली लई चांगली होती. जीवाला आले ते मग करता तर मग दोनदा गाडी घेतली आणि एवढी चालवायला. हे सकाळ सकाळी आहे ना हलगीन ढोलकी घेऊन सुरूच होय ना हरदुल्या. आता त्याचं बघ. काय व्हायला लागलंय? तू आला नाहीस माझ्याकडे? तुला जायचं नाही जत्रेला यात्रेला? जायचं नाही? नाही आ जत्रेसाठी बाबा पैसे वाटायला लागलेत. वाटा 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 वाटा. हा 100 हार्दूचा दंगा करा. ही बघा ती नोट पाहिजे मग 200ची. हा आणि मंदिर 100 ती त्यातल्या त्याला अजून सुट्ट करायचं सुट्ट नाही. त्यातलं 100 आर्यनला दे. हा झालं. तुम्ही दोघं जण यायच्या. आणि तू घे ना, बाबाने प्रेमान दिले. हा हा, हार्दिकच्यात वाटणी कशाला रे तुला पाहिजे? त्याला तुला आणि त्या दिवशी 20 रुपये दिले आता. हार्दू ये बघ ये बघ ये बघ घाटा बघ. ए थांब थांब थांब. ते पळाले बघ. माझं सुट्ट नाही तर देते मी नंतर. थांबा ह्यांच्याकडनं घेऊन देते. बाबूला 100 दे. ए चला पोहे केल्यात खावा. बाबूला 100 दे. आयशू मारीन बरं का, मोबाईलवर बसेल. ए रसा 200 रुपये दिले. असू दे. हा. आता आईची बारी आहे. आईला किती दिलं? 500. 1000 तुला एवढं पुरत नाही तर मग किती पाहिजे तर? आ 2,000 पाहिजे. बाबा आमचं पैसे वाटायला लागलेत सगळ्यांना जत्रेला. त्या चिल्ली पिल्ली या गँगला पण दिले तू पैसे. हा लावून द्यायचं असं मग ह्यो खाणार. आणि यांच्या सगळं मागणं बसून कोण बघायला लागले? तरी बघा हे देव पुजायला लागल्या. यांच्या इकडे भाकऱ्या बडवायची काम आहेत. रसा आता ही भाकऱ्या बडवायला लागलाय. तुम्ही जायचं कधी जत्रे यात्रेला? ए भाकरी घेऊन जायचं ते काय यात्रेत? काय घरात पण भाकरीच खा आणि यात्रेत पण जाऊन भाकरीच खा. ती बांधाय केली त्याला. हा सारेला बांधले भाकरी आवडल्या. हा. पप्पाला आवडते का? हा. करा म्हणलं ना. जाऊन काय करणार? इथं मला लय हसू येत होतं. बाबांनी काय केलं, प्रत्येकाला पैसे दिले आणि सांगितलं तुम्हाला कधी होतंय तेव्हा जावा राहावा, काय करता ते करा. आपली गाडी घेतली आणि आपण निघाले जत्रेला. त्यांना ना असं बायको पोरं वगैरे हे सगळं असा गोंधळात नाही आवडत. तुम्ही कधी येता तेव्हा या नाही तर राहा. आणि हार्दिक लागलेलं होतं बाबाच्या मागं. ते बघा कसं चिडलेलं आहे. बाबा गेले दर्शन. आता ह्या सगळ्या भाकऱ्या कशासाठी केल्या? कारण आम्ही जत्रा करणार आणि तिथून डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला निघणार. त्यासाठी हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी 2 घरासाठी या भाकऱ्या करून पोराला तेवढा मोठा नारळ घेऊन चालले. व्यवस्थित राहतात ना बुरशी वगैरे येऊन यासाठी. त्याच्यानंतर आम्ही गेलो. आमच्या इथं म्हसोबाचं मंदिर आहे, इथं देवदर्शनाला गेलो. कारण मी कधी पण असू दे माहेरी इथं आलेन जाताना इथं नारळ फोडून दर्शन घेऊनच जाते. कारण हे आमच्या आवारातलं आहे. आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातलं देवस्थान आहे. कुठेतरी एक आपली असते बघा श्रद्धा. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की बाबा आपले माहेरचे देव असतात, आपण कधीही येऊ दे एखादा नारळ फोडून दर्शन घेऊन हे म्हणजे जरूर जावं. असं कोण करतं? आमच्या तर बाबांचं आईचं पहिलं म्हणणं आहे हे करायचं आणि मग जायचं. तर मी केवढी मोठी टिकली लावली बघा. माझ्या टिकल्या सापडत नाही त्या. आई आमच्या सगळ्यांपेक्षा म्हणजे तुला पैसे जास्त, कारण तू पहिला पण जत्राचं नाव काढून पैसे घेतले तर बाबांकडनं आणि तू आता पण ये किशोर आणि तू आता पण 500 घेतले. तू 1000 रुपये बाबांकडनं घेतलं. तेवढे पुरत नाही. 1000 काय कायदा आहे बघा आमच्या घरात. ठेव खाली बसा की या सगळी. तर चला आता नाश्ता करून घेऊया. मस्त पोहे आलेले आहेत. हे काय गरमागरम पोह्यावर ताव मारूया. गाड झाले पोहे. तेव्हा टायमिंग जवळजवळ किती 9:15 वाजलेले आहेत. कोल्हापूर वाटायचं
असा वाईनं सकाळपासून तिला वाटतं की ते दोनदा जसं झालंय ना रसिकानं मला आज नको उद्या जाऊ म्हणजे माझ्यासोबत झालेलं आहे तसं. तर तिला काय वाटतंय आता पण तसंच व्हावं. तो ताई राहू द्या, सकाळी सकाळी रिक्षा इथं बोलवती, सकाळी तुम्ही जावा, तुम्ही आता राहावा, तुम्ही आजच्या दिवस राहावा. मी म्हणलं गुरुवार आहे उद्या, किट्टो तिथं आले, नाही तुम्ही आज राहावा, सकाळी लवकर जावा, दादाजवळ जेवण बिवण भाकऱ्या वगैरे बनवून सगळं बांधून जा, तुम्ही राहावा. कशी करायला लागल्या बाकी मी त्याच कॅमेरा चालू ठेवलाय सगळ्यांना कळू दे काय कशी किडकिडती का. आणि आम्ही तुला कसं म्हणतोय नाही तुम्ही पण चला म्हणताय मला. हा मग पण मी येणार आहे आता परत आम्हाला सोडायला आता सगळ्यांची कामात दिवस सगळ्यांसाठी. हा बोल हा बोल हा तू येणार आहे आणि काय म्हणते तुम्ही जाऊ का मी आम्ही जाऊ आमच्या गावी राहावा म्हणा तिला नको राहावा म्हणा उद्या राहतो राहा. म्हणाली राहावा. आणि एवढं आम्ही कालपासून बॅगवर चल 8 दिवस राहा कालपासून मी बोलायला लागल्या. आम्ही येणार आहे. हा मग आम्ही पण येणार आहे सुट्टीला होणार आहे आता. तुम्ही येताय तर फिरायला जाणार आहे. लय चॅप्टर आहे नवरा बायको यायचं म्हणलं ना तरी पण नाही. ती नेतच नाही नवरा काय. मग आता तुझ्या नवऱ्यानं मध्ये घेऊन ये म्हणताना दिवाळीत आला नाही. आता काय सांगितलं माहिती का त्यांनी दिवाळी तीच आज जायचं उद्या यायचं गडबड होतं म्हणलं. हा. माझा हा. काय बोल ये बाबा बसवशील खूप खेळा मला. लई रडते पोरगं. मग बस चला अगं मगाशी नारळ ग सुन राहायचं आयुष्य रडताना आम्ही आणि तुम्ही कोल्हापूरला यायचं म्हणला? येताना मी एका आठवड्यात राहते उद्या तू बॅगवर माझ्या बरोबर येणार असेल तर. असं काय नाही ना आपलं काय मी येणार म्हणजे येणार. मी राहणार म्हणजे राहणार आणि तू राहणार म्हणजे राहणार. तू माझ्यासोबत उद्या येणार का? येणार आहे मी. हा तू उद्या येणार का? मी राहते आज. पण या पोराचं धान कोण ठेवायचं?